नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार विश्वासराव माने. मी मूळचा सोलापूरचा आहे. मी VGITI मुंबईमध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि मी आता एका MNC IT कंपनीच्या डेटा सायन्स टीममध्ये काम करतोय. तर मनी उपासना 2025 वॉज अ गेम चेंजर फॉर माय लाईफ. कारण 2025 हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि आय डिसाइडेड दॅट दिस विल बी द बेस्ट इयर ऑफ माय लाईफ आणि त्या उद्देशानेच मी मनी उपासना 2025मध्ये भाग घेतला होता. ह्या मनी उपासनामध्ये मला खूप मोठ्या गोष्टी अचीव करता आल्या. त्यातली पहिली गोष्ट होती आमच्या बाळाची. कारण मी आणि माझी वाईफ मागच्या 3 वर्षापासून ॲक्टिव्हली बाळासाठी ट्राय करत होतो, प्रयत्न करत होतो, पण यश येत नव्हतं. मनी उपासना 2024मध्ये पण ही मी विश घेतली होती आणि 25मध्ये पण घेतली. 24मध्ये काही ते मॅनिफेस्ट झालं नाही, कारण सर आणि मॅडम जसं सांगतात की युनिव्हर्सला मास गॅदर करायला कधी कधी वेळ लागू शकतो. त्यामुळे मॅनिफेस्टेशन कदाचित लेट होईल, पण नो एनर्जी गोज वेस्ट. तर तसंच झालं. ती माझी विश यावर्षीच्या मनी उपासनाच्या फक्त दुसऱ्या महिन्यातच मॅनिफेस्ट झाली. फेब्रुवारीमध्ये मनी उपासना सुरू झाली आणि 2 महिन्यातच आम्हाला गुड न्यूज कळाली. पुढच्या 9 महिन्याच्या प्रवासामध्ये पण थोडे अप्स अँड डाऊन्स आले, पण मिनल मॅडमचा गायडन्स आम्हाला असल्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेसमधली स्ट्रेस, अँक्झायटी, भीती किंवा बाकीचे एनर्जेटिक ब्लॉक्स आम्ही सक्सेसफुली रिलीज करू शकलो आणि हा प्रवास सुखकर झाला. आणि 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंतीच्या दिवशी 3.6 किलो वजनाचा आम्हाला एक हेल्दी बेबी झालं. तिसऱ्या दिवशी आईला आणि बाळाला डिस्चार्ज मिळाला आणि बोथ आर डुईंग वेल नाव. तर आधीच्या मनी उपासनामध्ये माझी फायनान्शियल प्रगती खूप झाली, पण हा जो बाळाचा अँगल होता तर तो अचीव होत नव्हता. पण 2025 मनी उपासना खूप सिग्निफिकंट ठरली, कारण आमची फॅमिली कंप्लीट झाली या बाळाच्या आगमनामुळे. तर आय एम रिअली ग्रेटफुल टू सर आणि मॅडम की त्याच्यामुळे आमची फॅमिली कंप्लीट झाली त्यांनी केलेल्या गायडन्समुळे. दुसरी सिग्निफिकंट अचीवमेंट फायनान्शियल होती, कारण मनी उपासना मी गेले 3 वर्ष करतोच आहे. ही माझी आता 5वी मनी उपासना आहे 2026ची. तर मागचे 3 वर्ष मला सलग 15% हाईक मिळत होती, विच इज अ व्हेरी सिग्निफिकंट हाईक ॲज कम्पेअर टू माय करंट पॅकेज किंवा मार्केट कंडिशन जे काय म्हणता येईल. पण 2025च्या मनी उपासनामध्ये इट वॉज अ बोनस आणि मला 26% हाईक मिळाली, विच इज व्हेरी हाय ॲज कम्पेअर टू माय करंट पॅकेज. कारण माझ्या पॅकेजची जे माझे मित्र आहेत तर मेनी ऑफ देम आर वर्किंग ऑन झिरो हाईक सिन्स लास्ट कपल ऑफ इयर्स. पण मनी उपासनामधले प्रोटोकॉल करत राहिल्यामुळे स्टेडीली मला 15% हाईक मिळाली आणि ह्या वर्षी तर मी 26% हाईक मिळवून एका मोठ्या लेवलला गेलेलो आहे. प्लस फॉर कमिंग इयर आय बी वर्किंग रिमोटली. आजकाल रिमोट वर्किंगचा जॉब मिळणं खूप अवघड झालेलं आहे, पण या प्रोटोकॉल्समुळे मला हाईक देखील मिळाली आणि रिमोट वर्किंग देखील मिळालं. त्याच्यामुळं 1 वर्ष मी माझ्या बाळासोबत जास्त वेळ स्पेंड करू शकतो. तर ही दुसरी मोठी अचिव्हमेंट होती. तिसरी मोठी अचिव्हमेंट झाली की दरवर्षी सर आणि मॅडम मनी उपासनाच्या लॉन्चच्या वेळेस एक पहिलं फ्री सेशन घेतात, ज्याला फास्टर मनी उपासना असं देखील म्हटलं जातं. तर 2025चं जे फास्टर मनी उपासना सेशन होतं त्याच्यामध्ये सरांनी एक प्रोटोकॉल दिला होता की आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी अनुभवण्याचा जो रेजिस्टन्स असतो आपल्या बॉडीचा, तर तो कसा रिलीज करायचा. तर जसा मी त्या प्रोटोकॉलवरती काम करत गेलो, मनी उपासना चालू व्हायच्या आधीच एका दुसऱ्या महिन्यातच मला इन्स्पिरेशन आलं आणि मी स्वतःचा पीनट बटरचा बिझनेस लॉन्च केला. 3 महिन्यामध्येच हा बिझनेस प्रॉफिटेबल झाला आणि कुठे पुढे थोडं स्टक झाला होता बिझनेस, पण परत मॅडमचं कन्सल्टेशन घेतलं आणि ऑक्टोबर 2025 पासून आय एम हॅपी टू से की वी आर इन द कमर्शियल एक्सपान्शन फेज आणि मी सध्या त्याच्यावर ॲग्रेसिव्हली काम करतोय. ही देखील एक खूप सिग्निफिकंट अचिव्हमेंट आहे, कारण माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही फर्स्ट जनरेशन आंतरप्रिनर. त्याच्यामुळं बिझनेस चालू करणं, तो प्रॉफिटेबल करणं किंवा तो एक्सपांड करणं, ह्या सगळ्या गोष्टी मी फर्स्ट टाइम करतोय. तर ह्याच्यामध्ये ऑफकोर्स सरांचं आणि मॅडमचा गायडन्स आहे, त्यांच्याशिवाय हे शक्यच झालं नसतं. तर हा पण बिझनेस आता माझा सुरू झालेला आहे. इट हॅज क्रिएटेड ॲडिशनल इन्कम सोर्स आणि 5 स्टार रिव्ह्यूज आहेत आमच्या सगळ्या कस्टमर्सचे अँड इज डुईंग रिअली वेल नाव. चौथी मोठी अचिव्हमेंट माझ्या वडिलांबाबत झाली यावर्षीच्या मनी उपासनामध्ये. कारण 3रं किंवा 4थं सेशन सरांनी घेतलं होतं, त्याच्यामध्ये सरांनी शिकवलं होतं की आपल्यातल्या आत्मतत्वाशी कसं कनेक्ट व्हायचं. ॲडव्हान्स मनी उपासनामध्ये शिकवलं होतं हे सेशन सरांनी. तर मी त्याच्यावरती काम करत गेलो आणि लकीली आय एम फॉर्च्युनेट की मला ते जमलं त्या आत्मतत्वाशी कनेक्ट करणं. आणि त्या सेशनमध्ये सरांनी सांगितलं होतं की जर तुम्ही तुमच्या आत्मतत्वाशी कनेक्ट करून त्याच्यासोबत जर राहू शकाल तर युअर लाईफ विल बी टेकन केअर ऑफ आणि तुम्हारी नैया पार हो जाएगी, असं सर कायम म्हणायचे. तर याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला, कारण जसं हे सेशन झालं 3रं किंवा 4थं, मी दररोज रात्री झोपायच्या आधी त्या आत्मतत्वाशी कनेक्ट व्हायची प्रॅक्टिस करायचो, 2-3 मिनटं असेल. पण मी ऑब्झर्व करत गेलो की हळूहळू ना ज्या गोष्टी मला हव्या आहेत
त्या ऑटोमॅटिकली माझ्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट होत गेल्या. म्हणजे त्या गोष्टी मी प्रोटोकॉलमध्ये पण घेतल्या नव्हत्या, टॅपिंगमध्ये पण घेतल्या नव्हत्या. पण सर जसं म्हणतात की आयुष्यातला कोहरन्स किंवा सकारात्मक योगायोगाच्या घटना माझ्या आयुष्यात एवढ्या घडायला लागल्या. आणि त्यातली एक महत्त्वाची घटना माझ्या पप्पांबाबत घडली. कारण माय फादर हॅज वर्कड ॲज अ प्रोफेसर इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. MBBS सेकंड इयरच्या मुलांना पप्पा फार्माकोलॉजी हा विषय शिकवायचे. आणि 97-98 साली पप्पांनी PhD ला ॲडमिशन घेतलं होतं आणि ही वर्कड ऑन दॅट फॉर 3-4 इयर्स. पण 2001 साली त्यांचे गाईड वारले आणि त्यांना कोणी गाईड मिळाले आणि बरेच प्रॉब्लेम्स आले. त्यामुळे पप्पांनी 2004-5 साली वगैरे PhDचं स्वप्न गिवअप करून टाकलं होतं. मग 2016 साली पप्पा रिटायर झाले आणि आता 24-25 साली म्हणजे 7-8 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला. त्यामुळे त्यांच्या मनात पण होतं की PhD वगैरे. पण जसं माझ्या आयुष्यामध्ये हा सकारात्मक योगायोग घडायला लागला, पप्पांना एक ऑपॉर्च्युनिटी आली PhD करायची, PhD इन मेडिकल फार्माकोलॉजी. पप्पाने ती PhD ग्रॅब केली, त्याच्यावरती परत काम केलं, परत थिसिस बनवला, परत रिसर्च पेपर काढले, सगळे रिपब्लिश केले, त्यांची लिस्ट तयार केली. आणि ऑक्टोबर 2025 साली माझ्या पप्पांना PhD इन मेडिकल फार्माकोलॉजी मिळाली. माझ्या पप्पांनी जी त्यांची विश 2005 साली गिवअप केली होती, ती 20 वर्षानंतर ऑटोमॅटिकली मॅनिफेस्ट झाली. म्हणजे ही पण अशी गोष्ट आहे जी मी टॅपिंगमध्ये घेतली नव्हती, कुठल्या प्रोटोकॉलमध्ये नव्हती. पण आत्मतत्वाशी कनेक्ट केल्यामुळे असेल कदाचित माझ्या आयुष्यात जो कोहरन्स किंवा सकारात्मक योगायोग घडायला लागले, त्यातला हा एक मोठा योगायोग होता. त्यामुळे पप्पांचं PhD झालं आणि वी आर व्हेरी हॅपी नो. एक अनएक्सपेक्टेड गोष्ट घडलेली आहे. 5वी सिग्निफिकंट अचिव्हमेंट म्हणजे 2005-06 सालापासून मला बॉडी बिल्डिंगची आवड होती. पण कधी जॉब स्ट्रेसफुल असायचा, कधी डाएट व्हायचं नाही, कधी वर्कआउट व्हायचं नाही, असे खूप सारे प्रॉब्लेम येत गेले. पण यावर्षीच्या 2025च्या मनी उपासनामध्ये मी विश घेतली होती हेल्थ आणि फिटनेस आणि बॉडी बिल्डिंगसाठी. तर ती पण विश झाली. यावर्षी माझा खूप छान वर्कआउट झाला, चांगलं डाएट करता आलं, रेग्युलर कन्सिस्टन्सी राहिली वर्कआउटमध्ये, चांगले गाईड मिळाले, कोचेस मिळाले. तर हेल्थ वाईज पण आय एम व्हेरी हॅपी की मी यावर्षी खूप चांगली इम्प्रूव्हमेंट करू शकलो. तर अशा प्रकारे मनी उपासना 2025 वॉज अ गेम चेंजर फॉर माय लाईफ आय कॅन से. कारण आयुष्य कंप्लीट केलं, फायनान्शियल प्रगती झालीच आहे, पण ज्या गोष्टी आयुष्यामध्ये महत्त्वाच्या असतात, पैशांसोबतच तितक्याच महत्त्वाच्या, त्या देखील बऱ्याच गोष्टी या मनी उपासनाने मला दिल्या. त्या आय एम व्हेरी ग्रेटफुल टू सर अँड मॅडम की मी स्वतःला खूप नशिबान समजतो की मी या प्रवाहात आलो, मला अशा गोष्टी शिकता आल्या आणि आयुष्य सहज आणि सुखकर होत गेलं माझं. तर थँक्यू व्हेरी मच. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू मनी उपासना 2026 विथ ग्रेटर ॲस्पिरेशन्स. आणि आय एम व्हेरी शुअर की 2026ची मनी उपासनामध्ये देखील खूप काही शिकायला मिळेल आणि आय शुड बी एबल टू रीच टू ग्रेटर हाईट्स ऑफ सक्सेस विथ द गायडन्स ऑफ सर अँड मॅडम. थँक्यू व्हेरी मच.